छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये ऐन मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलाय। भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आणि इतर साहित्य आढळले। तर मतदान केंद्राबाहेरचा हा धक्कादायक प्रकार आहे। मतदान केंद्राच्या बाहेर जादूटोण्याचा प्रकार सापडलेला आहे, आढळून आलेला आहे। नेमकं हे कोणी केलेलं आहे या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये। मात्र मतदान केंद्राबाहेर अशा प्रकारे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आज फुलंब्रीमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतीये आणि फुलंब्रीमधल्याच एका मतदान केंद्राबाहेरचा हा धक्कादायक प्रकार आहे। मतदान केंद्राच्या बाहेर जादूटोण्याचा प्रकार झालेला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमकं काय घडलंय? पूर्वी पाहिलं होतं तर पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणाचा प्रकार पाहिलेला होता। आता तर मतदान केंद्राच्या बाहेरच जादूटोण्याचा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये भारत माता शाळेच्या बाहेर एक लिंबू, बाहुली, काळी त्याला खेळ टोचलेले आणि अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या समोर आलेल्या होत्या। मतदानाच्या आदल्या रात्री हा सगळा प्रकार फुलंब्री शहरामध्ये घडल्याचं समोर आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणात कुणाची तक्रार दाखल नाही आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कुठलाही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही। मात्र अंधश्रद्धा कशा पद्धतीनं फोपावलेली हे आपल्याला याच्यातनं पाहायला मिळतं आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय आणि सदरील घटना फुलंब्रीची आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी हा सगळा प्रकार घडलाय। माधवी, कृष्ण, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।